आदिवासींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव, सुरगाण्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा. कला, संस्कृती, परंपरा आणि आदिवासी हक्कांचे अनोखे दर्शन, दर्जेदार शिक्षण, संघटन व संघर्षाची त्रिसूत्री स्वीकारण्याचे आवाहन. दिव्य भारत BSM न्यूज दिनांक 9 ऑगस्ट 2026. सुरगाणा. प्रतिनिधी रतन चौधरी. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून आदिवासी समाजाने स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, त्याग आणि बलिदान देशाच्या इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार गोकुळ गीते यांनी केले. सुरगाणा येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुरगाणा तालुक्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची समृद्ध कला, संस्कृती, परंपरा, पारंपरिक वेशभूषा तसेच निसर्गाशी असलेले अतूट नाते यांचे दर्शन घडले. तालुक्यातील गावागावांत संस्कृतीचा जागर. जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुरगाणा तालुक्यातील सराड, हातगड, बोरगाव, माणी, पांगारणे, पळसण, बा, हे, डोलारे आदी गावांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये आदिवासी हक्क आणि संस्कृती, पारंपरिक वेशभूषा, लोककला, पारंपरिक नृत्य, गीत, संगीत तसेच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, पुरुष आणि युवक युवतींनी आदिवासी संस्कृतीचे वैविध्यपूर्ण दर्शन घडविले. आदिवासी समाजाची संस्कृती ही केवळ परंपरा नसून ती निसर्ग, पर्यावरण आणि मानवी जीवनाशी जोडलेली जीवनपद्धती आहे. त्यामुळे पुढील पिढीपर्यंत ही संस्कृती आणि परंपरा जपून नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश. आदिवासी समाजाचा निसर्गाशी असलेला संबंध लक्षात घेता जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमांमध्ये पर्यावरण संरक्षणालाही विशेष महत्त्व देण्यात आले. जंगल संवर्धन, वृक्ष संवर्धन, पाण्याचे जतन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर याबाबत जनजागृती करण्यात आली. तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजित कार्यक्रमांमुळे आदिवासी समाजातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पारंपरिक कला आणि संस्कृतीचे सादरीकरण करताना आपल्या समाजाच्या इतिहासाची आणि हक्कांची जाणीव करून देण्यात आली. जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाचा संकल्प करण्याचा दिवस ठरावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. संपूर्ण तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात जागतिक आदिवासी दिनाचे कार्यक्रम पार पडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरगाणा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विधान परिषदेचे आमदार गोकुळ गीते, दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी रतन चौधरी. दिव्य भारत BSM न्यूज. विविध गावांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रमेश थोरात, श्याम पवार, जेम्पाबाई थोरात, मालतीबाई खांडवी, नगरसेविका अमृता पवार, सचिन महाले, मनोज शेजोळे, निलेश करवंदे, उत्तम वाघमारे, रतन चौधरी, भास्कर बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार गोकुळ गीते म्हणाले की आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात जग मोठ्या प्रमाणात बदलत असताना आदिवासी समाजाने आपली पारंपरिक संस्कृती, भाषा, कला आणि जीवनपद्धती जपून ठेवली आहे. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची आदिवासी समाजाची परंपरा ही संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यांसारखी मानवी मूल्ये आदिवासी समाजाच्या जीवनपद्धतीत आजही प्रकर्षाने दिसून येतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष केला. आपल्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी आदिवासी समाजाने अनेक आंदोलने केली. या संघर्षातून निर्माण झालेला इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आदिवासी समाजाच्या शौर्याची आणि त्यागाची योग्य दखल घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी विकासासाठी घटनात्मक तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी गरजेची. कार्यक्रमात आदिवासी समाजासमोरील विविध प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. भारतीय राज्यघटनेत आदिवासी समाजाच्या विकासासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मात्र या तरतुदींचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे. इतर समाजघटकांच्या तुलनेत आदिवासी भागातील विकासाची गती अनेक ठिकाणी अद्याप संथ आहे. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रात अधिक प्रभावी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. आदिवासी मुलींना दर्जेदार शिक्षण मिळणे हा विकासाचा पाया आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.
शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आदिवासी तरुणांना मिळणे आवश्यक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी संघटित संघर्षाची गरज. आदिवासी समाजाचा जल, जंगल आणि जमिनीशी अतूट संबंध आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करताना आदिवासींच्या पारंपरिक हक्कांचे संरक्षण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आदिवासी समाजावरील अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासनाची संवेदनशील भूमिका आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रतन चौधरी आणि उत्तम वाघमारे यांनी मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाने सन्मानाने जगण्यासाठी आणि विकासाची गती वाढविण्यासाठी दर्जेदार शिक्षण, मजबूत संघटन आणि अभ्यासपूर्वक व कौशल्यपूर्ण संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर केवळ चर्चा करून चालणार नाही, तर त्या प्रश्नांचा अभ्यास करून लोकशाही मार्गाने प्रभावीपणे आवाज उठविणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना आणि घटनात्मक अधिकारांची माहिती समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.